Standard 12th, subject chemistry, previous year board problems, topic name chemical kinetics. 6 number topic है. Question 1 is 60% of reactant decomposes in 45 minutes in first order reaction. 60% रिॲक्टंट हा डिकम्पोज होतोय किती मिनिटामध्ये 45 मिनिटामध्ये. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं, हाफ लाईफ पिरियड ऑफ द रिॲक्शन. जुलै 2024चा क्वेश्चन आहे, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. सो टाइम दिलाय 45 मिनिट. टोटल आपली असते 100%, सो 100. आपला रिमेनिंग पार्ट काढायचा असेल तर 100 मायनस 60 दॅट इज 40. ओके, आपल्याला हाफ लाईफ काढायचं, सो T1 हाफ फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला इज K इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय T लॉग ऑफ बेस 10 A0 अपॉन 80. सो व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या, तिथे आपण डिव्हिजन करून बघितलं होतं. सो 0 गेट कॅन्सल, 4 1 जा 4, 4 2 जा 8, रिमेनिंग 2 कॅरी आपण 0 वरून घेतला, सो 20, 4 5 जा 20, सो 2.5. सो आपण इथे 2.5 लिहिलंय. आपल्याला 2.5 चा लॉग म्हणजे 25 मध्ये आपल्याला तो चेक करायचा आहे लॉगरिथम मध्ये. तर 25 बघा, 25 मध्ये 0 दॅट इज 3979. ओके, आपल्याला 25 मध्ये लॉगरिथम बघा, 25 मध्ये 3979. आपण इथे 3979 असं लिहिला, पण इथे 2.5 म्हणजे फक्त एकच नंबर आहे, सो 1 मायनस 1 0. सो आन्सर इज 0.3979 लॉग ऑफ 2.5 चा. ओके, सो आता आपल्याला काय करायचं, ह्याचं मल्टिप्लिकेशन आणि ह्याचं डिव्हिजन करायचंय. ह्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करून बघा आणि डिवाइड 45 करा. तर आन्सर काय, तर आपल्याला K इज इक्वल टू 0.0204 मिनिट इनवर्स. ओके, तर आणि आपला मेन फाइंड आउट करायचंय काय, हाफ लाईफ फाइंड आउट करायचंय. तर T1 हाफ इज इक्वल टू K जी फाइंड आउट केलंय त्याने 0.693 ला डिवाइड करायचं. सो 0.693 डिवाइड बाय 0.204. ओके, याचं सिंपल डिव्हिजन आहे. तर तुम्ही असं करू शकता, 693 पूर्ण नंबर घ्या, 10⁻³ डिवाइड बाय 204 पूर्ण नंबर, 1 2 3 4 डेसिमल पुढे गेलो म्हणून 10⁻⁴ इथे येईल. राईट. सो आपला नेक्स्ट स्टेप काय, डिव्हिजन आहे. तर डिव्हिजन हे तुम्हाला दाखवतो. 693 204 3 जा 600 ना, सो 2 3 4 जा 12 असं करायचा, अंदाज बांधायचा आपण. 2 3 जा 3 4 जा 12, कॅरी ओव्हर 1, 3 0 जा 0 1 तसाच लिहिणार, 3 2 जा 6. ओके, सो रिमेनिंग 3 1 8 0. ओके, देन अनदर 0, डेसिमल पॉईंट इथे दिला. तर बघा काय येतं पुढे, 2 5 जा 2 4 जा 800. राईट. सो आपण 2 4 जा घेऊ शकतो त्यासाठी. तर आपला आन्सर येईल 8 3 4 जा 10, 8 1 12. सो ऑलमोस्ट सेम येतंय, 3.4 येतंय आन्सर आपलं, 3.4. आणि इथे 10⁻³ मायनस 3 इंटू 10⁻+4. का, तर वरती गेल्यानंतर -4 हा +4 होतो. सो T1 हाफ इज इक्वल टू 3.4 आणि मायनस प्लस सबस्ट्रॅक्शन होईल. सो आन्सर इज 10⁻1. 10⁻1 मीन्स 10. सो 10 into 3.4 दॅट इज 34 minutes. This is the half life of your reaction. Okay, this is the answer. Question number 2 is, show that time required for 99.9% completion of first order reaction is 3 times the time required for 90% completion. जुलै 2022 अँड मार्च 2023चा क्वेश्चन आहे, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन आधी समजून घेऊया. त्यामध्ये असं म्हटलं आहे की 90% रिॲक्शन एखादी कंप्लीट व्हायला जेवढा वेळ लागतो त्याच्या तिप्पट वेळ 99.9% रिॲक्शन कंप्लीट व्हायला लागतो. ओके, ते आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं आहे. ओके, ऑलरेडी कंडिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपलं A0 किती असतं, 100 असतं. ओके, तर फर्स्ट आपली कंडिशन काय, 99.9% कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो टाइम टेकन फॉर 99.9% कम्प्लिशन. तर त्यासाठी आपण काय घेणार, तर फायनल कॉन्सन्ट्रेशन किती राहणार आफ्टर 99.9, तर 100 मायनस 99.9. सो आन्सर इज 0.1. तर आपला फॉर्म्युला आहे T 99.9 इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय K लॉग ऑफ बेस 10 100 अपॉन 0.1. 100 का A0 अपॉन 80 हा फॉर्म्युला आहे. सो A0 ऐवजी आपण 100 यूज केलं, 80 ऐवजी 0.1. ओके, सो 0.1 मीन्स 10⁻⁻1. राईट. सो 10⁻⁻1 डिनॉमिनेटरला आहेत, तिथे न्युमेरेटरला गेल्यावर +1 होतात. तो 10⁻1 मीन्स 10, 100 into 10 1000. सो लॉग ऑफ बेस 10 1000. राईट. सो 1000चा लॉग कसा काढायचा, 10चा लॉग आपल्याला माहिती आहे 0 असतो, पण इथे टोटल 4
4 नंबर्स आहेत 1 2 3 4 4 - 1 3 तर कॅरेक्टरिस्टिक किती आली आपली 3 आणि आपली मॅन्टिसा 0 आहे सो आन्सर इज 3 राईट. देन 2.303 अपॉन के त्या टी 99.9% साठी आपण फाइंड आउट केलेली आहे फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन आपण कशासाठी करायचं आहे टाइम टेकन फॉर 90% कम्प्लिशन रिॲक्शन. सो सेम फायनल कॉन्सन्ट्रेशन काढणार आपण 100 - 90 दॅट इज 10 80 आला 10. So T90 is equal to 2.303 divided by K log of base 10 100 upon 10 that is A naught upon 80. Okay, so 100 upon 10 answer is 10 right. So 10 चा log आपला 0 येतो आणि कॅरेक्टरिस्टिक 90 चा 0 येते आणि कॅरेक्टरिस्टिक्स दोन नंबर आहेत 1 and 2 so 2 - 1 1 so 1 आपला आन्सर आलं log of base 10 10चं राईट. 2.303 ला डिवाइड बाय के इंटू 1 आन्सर ॲज इट इज आहे तेच राहणार बरोबर. सो आपला इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसिजर काय करायची बघूया. तर आपण डिवाइड करतो इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने. सो डिवाइड केल्यानंतर टी 99.9% डिवाइड बाय टी 90 सो दिस गेट कॅन्सल. ओके 3 ॲज इट इज इथे राहणार. तर आपले टी 90 ते डिवायडेशनला राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यावर ते मल्टिप्लाय होतील. सो द फायनल आन्सर इज टी 99.9% इज इक्वल टू 3 इंटू टी 90%. तर आपण जे आपल्याला क्वेश्चन दिला होता ते प्रूव्ह केलेलं आहे. ओके दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज फॉर द रिएक्शन A plus B gives P. Okay, if B is double at a constant A, the rate of reaction double. If A is triple and B is double, then the rate of reaction increases by a factor of 6. Calculate the rate law of equation. February 2024 चा क्वेश्चन आहे 3 मार्क्सचा क्वेश्चन राईट. तर आपला रेट ऑफ रिएक्शन काय आहे तर फॉर्म्युला त्यासाठी आहे रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके फर्स्ट कंडिशन आपली बघा काय इफ बी इज डबल ॲट कॉन्स्टंट ए. बी आपण डबल केलाय पण ए काय आपला कॉन्स्टंट आहे. द रेट ऑफ रिएक्शन इज डबल. रेट ऑफ रिएक्शन काय होते डबल होते. सो ह्याला रेटला 2 ने मल्टिप्लाय करणार आपण 2 इंटू रेट आणि आपली बी डबल झाला म्हणून 2b रेस टू वाय. के ॲज इट इज राहिला मग के इंटू ए रेस टू एक्स. ओके सो मल्टिप्लिकेशन याचं सॉल्व ब्रॅकेट ओपन केल्यावर काय येणार 2 रेस टू वाय बी रेस टू वाय. ओके बी रेस टू वाय 2 रेस टू वाय इक्वेशन नंबर 2 बाकी ॲज इट इज. सेकंड कंडिशन आपली आहे द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 6 कधी जेव्हा ए इज ट्रिपल अँड बी इज डबल. सो एला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं ह्या आणि बीला 2 ने. सो आपला रेट रिॲक्शन कितीने इन्क्रीज होते 6 ने. सो 6 मल्टिप्लिकेशनला आहे बरोबर. तर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे 3 रेस टू एक्स ए रेस टू एक्स अँड इथे आपण का 3 रेस टू एक्स ए रेस टू एक्स अँड 2 रेस टू वाय बी रेस टू वाय. ओके सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आता आपली नेक्स्ट कंडिशन काय बघा आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. ओके सो आपण डिवाइड करू इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने. बघा इक्वेशन 2 ॲज इट इज दिलं त्याच्यात इक्वेशन 1 परत खाली आहे बरोबर. सो रेट गेट कॅन्सल के गेट कॅन्सल. ओके ए रेस टू एक्स गेट कॅन्सल बी रेस टू वाय गेट कॅन्सल. सो 2 इज इक्वल टू 2 रेस टू वाय. ओके जेव्हा 2 सिंगल असतो याच्यावरती पॉवर 1 असते. सो वाय इज इक्वल टू कम्पेअर केल्यावर वाय इज इक्वल टू 1 येणार. सो वायची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. सेम नेक्स्ट स्टेप अशी आहे की इक्वेशन 3 ला आपण इक्वेशन 2 ने डिवाइड करणार आहोत. सो इक्वेशन 3 आपण ॲज इट इज लिहिलं इथलं. ओके अँड इक्वेशन 2 आपण इथे ॲज इट इज लिहित आहोत. तर आपण काय करू शकतो रेट गेट कॅन्सल के कॅन्सल ए रेस टू एक्स कॅन्सल 2 रेस टू वाय गेट कॅन्सल बी रेस टू वाय गेट कॅन्सल. 2 1 जा 1 2 3 जा 6. सो आन्सर आला 3. लेफ्ट हँड साईडला राईट साईडला राहिलं काय 3 रेस टू एक्स. सो आपण दोघांना कम्पेअर केलं तर एक्सच्या कम्पॅरिझनला इथे 1 आहे. सो एक्स इज इक्वल टू 1 बरोबर. तर आपल्याला रेट लॉ मध्ये हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो एक्स जागी 1 वायच्या जागी 1. सो फायनल इक्वेशन इज रेट इज इक्वल टू के इंटू ए इंटू बी. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. ओके